न दवडता एक वचन वाचूया. पहिली शमूएल याचा 30 अध्याय 30 आणि वचन 6. पहिले शमूएल याचा अध्याय 30 आणि वचन 6 असं लिहिलेलं आहे. त्या समयी दावीद मोठ्या पेचात पडला, कारण लोक आपले पुत्र व कन्या याच्याकरिता शोकाकुल होऊन दाविदास दगडमार करावा असे म्हणू लागले. पण दावीद आपला देव परमेश्वर याजवर भिस्त ठेवून खंबीर उभा राहिला किंवा खंबीर राहिला. सुंदर वचन आहे आणि सिस्टरनी पण जे सुंदर गीत गायलं, ईश्वराची दया किती, त्याच्या रिलेटेड किंवा त्याच्या संदर्भात जे वचन देवाने दिलेलं आहे. आणि सुंदर आहे की विश्वास, दाविदाचा विश्वास आम्ही ह्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतो की दाविदाला पूर्ण पेसात तो पडला असताना तो देवाला खंबीर असा उभा राहिला, त्याच्यावर भिस्त ठेवली, त्या देवावर विश्वास त्याने ठेवला. आणि नंतर देवाला त्याने प्रश्न विचारून देवाने त्या आमालेकी लोकांना त्याच्या हातामध्ये सोपवला. आज आमच्यात विश्वास आहे का? आज आम्ही विश्वास पूर्णपणे त्या देवावर ठेवला आहे का? किंवा येशू ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवला, आमचं तारण झालेलं आहे, आमचा बाप्तिस्मा झालेला आहे, पण त्या जीवन जगत असताना आम्ही विश्वासात जीवन जगत आहोत का? किंवा जसा आमचा प्रभू, जसा आमचा पिता विश्वसनीय आमच्या बरोबर आहे, तसं आम्ही त्याच्या बरोबर विश्वसनीय आहोत का? बघा, विश्वास सुंदर व्याख्या लिहिलेली आहे इब्रिकरास पत्र याचा 11 अध्याय आणि 1 वचनामध्ये. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री. यामधून कळून येतं की विश्वास म्हणजे अंधारात उडी मारणं नाही, तर परमेश्वराच्या बलवंत वचनावर, प्रमाणावर आधारलेला हा विश्वास आहे. आणि आम्ही आज त्या विश्वासाचे एक वाटेकरी आहोत. जसं आम्हाला त्या गाण्यामध्ये पण दिसून येतं आणि मत्तेकृत शुभवर्तमान याचा 11 अध्याय 28 वचनामध्ये पण आहे की अहो कष्टी व भाराक्रांत जनो तुम्ही सर्व मस्कड्या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आज येशू ख्रिस्ताचं हे बोलवणं आहे. जे कोणी अजून देखील येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाही किंवा येशूला कोणी अजून ओळखलेलं नाही, त्या लोकांना हे स्ट्रेट फॉरवर्ड वचन देवाने दिलेलं आहे की अहो कष्ट व भाराक्रांत जनो तुम्ही सर्व मस्कडे या, मी तुम्हाला विसावा देईन. दुसरी गोष्ट आहे, आपल्या सर्वांना ठाऊक आहे, योहान 3 अध्याय 16 वचन, की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आमच्या देवाचं प्रेम, ईश्वराची दया आमच्यावर एवढी आहे की त्याने जगावर प्रीती केली. ही प्रीती कोणती? मी तर म्हणतो की आमच्या जीवनामध्ये जगत असताना आमच्यावर प्रीती करणारा कोणच नाही, फक्त एकच होता, तो आणि आहे आणि तो असणारच आहे, तो म्हणजे आमचा पिता. त्याने आमच्यासाठी येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवला. येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवून त्याने काय केलं? वधस्तंभावर आमच्यासाठी त्याला ठेचलं. आज त्याची योजना अस्तित्वात आली. त्या योजनेमुळे आज प्रतिफळ आम्ही पाहतो की आम्ही काय आज प्रभूच्या चरणी आहोत. तर येशू ख्रिस्ताचं बलिदान व्यर्थ गेलं नाही, तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. पण त्या बलिदानामुळे आज आम्हाला कळून येतं की आमच्या पापांची सर्व क्षमा त्या वधस्तंभावर पूर्णपणे काय काढून टाकली आहे, पूर्णपणे रक्ताद्वारे शुद्ध करून ठेवलेली आहे. आणि आज आम्ही त्या प्रभूजवळ आहोत. जगामध्ये, जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी हे वचन आहे. तो ख्रिस्ती लोकांसाठीच नाही, तर जे विधर्मी आहेत, जे हिंदू, कोणी 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 धर्माचे असो, किती का कोणी असो, तर प्रत्येकांसाठी आहे. कोणी खुनी असो, डाकू असो, किती चोर केलेला असो, किती लबाड केलेला असो किंवा किती अपराध केलेला असो, त्या लोकांसाठी हे वचन आहे. सर्वांसाठी वचन आहे. आणि आज आम्ही जर त्याच्यावर विश्वास ठेवू तर आम्हाला काय पूर्णपणे सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आज येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं, त्याच्या वचनावर विश्वास ठेवणं, आणि आम्ही पाहतो शास्त्रामध्ये असे भरपूर काही उदाहरणं आहेत जे विश्वासामध्ये आहेत. आणि त्या विश्वासाद्वारे येशू ख्रिस्ताने प्रत्येकाला चंगाई दिलेली आहे, बरं केलेलं आहे. त्या विश्वासाद्वारे किती जण ते येशू जवळ आलेले आहेत. आणि म्हणून पहिलं तिमोथेचा 1 वचनामध्ये असं म्हणतं की ख्रिस्त येशू पापी लोकांस तारवायस या जगात आला आणि हे वचन विश्वसण्याने स्वीकारण्यास योग्य आहे. आज हा विश्वास आमचा पाहिजे. ख्रिस्त येशू माझ्यासाठीच या जगामध्ये आला आणि माझ्यासाठीच त्या क्रुसावर त्याने अर्पण केलं, कारण माझं पाप खूप होतं. मला खरोखर माझ्या पापाची घृणा होती, पण त्या प्रभूने माझं पाप त्या वधस्तंभावर पूर्णपणे त्या रक्ताद्वारे शुद्ध करून टाकलं. आज आम्ही त्याच्या जवळ आहोत. आमच्या विश्वासाचा उत्पादक आमचा येशू ख्रिस्त आहे. इब्रिकरास पत्र 12 अध्याय 2 वचनामध्ये आमचा विश्वासाचा उत्पादक येशू ख्रिस्त, याच्याकडे आम्ही पाहत राहावे. आज आम्ही त्याच्याकडे पाहून आमचं जीवन जगणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण 2-3 अशी उदाहरणं बघूया जे विश्वासामध्ये पूर्णपणे खंबीर असे आहेत. बघा, लूक शुभवर्तमान याचा 7 अध्याय 7 आणि 9 वचनामध्ये. लूक शुभवर्तमान याचा 7 अध्याय, लूक याचा 7 अध्याय 7 वचनामध्ये वाचतो मी.
यामध्ये नमूद केलेलं आहे की शताधिपती, शताधिपतीचा चाकर, आणि शताधिपती म्हणजे सर्व सेनेच्या वरचा तो सेनापती, सरसेनापती. त्याच्या साखरावर त्याचा किती जीव असेल, आणि त्या साखर आजारी पडला, आणि त्यांनी शताधिपतींनी येशू ख्रिस्ताची महिमा ऐकली असावी. कारण याच्यामध्ये लिहिलेलं आहे की तिसरं वचन, त्याने येशू विषयी ऐकून यहूद्यांच्या वडील मंडळीस त्याच्याकडे पाठविले व विनंती केली की आपण येऊन माझ्या दासास वाचवावे. आणि नंतर आम्ही पाहतो की 6व्या वचनामध्ये असं लिहिलंय, तेव्हा येशू त्यांच्या बरोबर गेला. मग तो घराजवळ येतच त्याने त्याच्याकडे आपल्या मित्रांस पाठवून त्याला म्हटले, प्रभूजी श्रम घेऊ नका, कारण आपण माझ्या छपराखाली यावे इतकी माझी योग्यता नाही. यामुळे आपल्याकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानले नाही, तर शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. येशू विषयीची सुवार्ता किंवा येशू विषयीचे वचन किंवा येशू काय चमत्कार करत आहे हे त्यांनी ऐकलं, त्यांनी विश्वास ठेवला, आणि त्याला एक आशा होती की माझा साकार या येशू ख्रिस्ताद्वारे बरा होईल. आणि तो फक्त म्हणतो काय, शब्द बोला, तुम्ही काय त्याला टच करू नका किंवा काय नका, त्याचा एवढा विश्वास. म्हणून 9व्या वचनामध्ये येशू ख्रिस्त, त्याला आश्चर्य वाटतं त्याला येशू ख्रिस्ताला, की इतका विश्वास इस्रायलामध्ये मला कदापि आढळला नाही. हा विश्वास आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. शताधिपतींनी त्या येशू ख्रिस्ताविषयी ऐकून त्यांनी तो कदाचित त्यांनी सर्व ऐकलं असेल की येशू ख्रिस्त ह्यांना बरं करा, त्यांना बरं करा, म्हणजे महती ऐकली असेल ह्याच्या तोंडाकडून त्याच्या तोंडावर वाटेल. आणि त्यांनी तो विश्वास धरला की खरंच तो माझ्या चाकरास बरं करण्यास काय समर्थ आहे. आणि त्याने त्याच येशू ख्रिस्ताला सांगितलं, फक्त शब्द बोला माझा साखर बरं होईल. आणि त्या घटनेस येशूला आश्चर्य वाटले, तो साखर काय झाला, बरा झाला. परत घरी गेल्यावर तरी पाहतो की साखर बरा झाला. दुसरी गोष्ट आहे, मार्क शुभवर्तमान 5वा अध्याय 27 ते 29 वचनामध्ये, याच्यामध्ये असं लिहिलंय की रक्तस्रावी स्त्री, तिने पण 27 वचनामध्ये असं लिहिलंय, येशू विषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्यामध्ये येऊन त्याच्या कपड्याला शिवली, कारण ती म्हणत होती, केवळ याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईल. हा पण विश्वास आम्ही पाहतो. हे जे वचन आम्हाला दिलेलं आहे प्रियांनो, हे वचन का दिलेलं आहे? देवानी हा शब्द आहे, हा वचन म्हणजे शब्द आहे. देव आम्हाला ह्या शब्दाशी बोलत आहे की त्या स्त्रीने जसा विश्वास ठेवला तसा तुम्ही देखील ठेवा. त्या शताधिपतीने जसा विश्वास ठेवला तसा तुम्ही देखील ठेवा. आणि आज भरपूर असे उदाहरण आहेत, जर आम्ही वचन वाचले तर त्या रूपात आम्हाला काय, एक संदर्भात आम्हाला प्रभू आमच्या वचनाद्वारे आमच्याशी बोलत आहे की तुमचा विश्वास फक्त मला खंबीर करायचा आहे, दृढ करायचा आहे. दावीद पेचात पडला, आज आम्ही पेचात आहोत, तर आज आम्ही विश्वास ठेवायचा आहे आणि त्याच्या देवावर भिस्त ठेवून खंबीर राहायचं आहे. कारण आमचा देव पूर्णपणे प्रेमळ आहे, पूर्णपणे प्रेम दया करणारा देव आहे. त्याच्यामध्ये आमच्याविषयी काहीच असं चुकीचा बदल किंवा काहीच नाही. आम्ही जेव्हा त्या देवाजवळ पश्चातापी अंतःकरणाने येतो आणि जेव्हा आम्ही आमची पापे कबूल करतो, तेव्हा त्याचे दोन्ही हात मोकळे आहेत. तो पूर्णपणे आम्हाला आलिंगन द्यायला मोकळा आहे, तो पूर्णपणे आम्हाला कवटाळायला मोकळा आहे. आणि म्हणून त्या ग्रस्तस्रावी स्त्रीने पूर्ण सर्व खर्च केलेलं, सर्व आपली संपत्ती खर्च करून सुद्धा ती बरी नव्हती. पण तिचा एक विश्वास की केवळ ह्याच्या वस्त्राला मी शिवले तरी मी बरी होईल. पण तरी पण येशू ख्रिस्तानी बघा काय तिथे चमत्कार केला, तिच्याद्वारे एक साक्ष निर्माण केली. येशूला माहित होतं ती स्त्री कोण आहे, त्याला माहित होतं, तरी तो शिष्यांना म्हणतो की मला कोणीतरी शिवले. मला असं एक समर्थ माझ्यातून थोडंफार निघालंय. पण समर्थ निघालं तर त्याला फक्त एवढंच दाखवायचं होतं की त्या व्यक्तीने स्वतः उभं राहून साक्ष द्यावी की तू कशी बरी झालीस. आणि नंतर आम्ही पाहतो की ती नंतर 33 वचनामध्ये ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले ते जाणून भीत भीत व कापत कापत त्याच्याकडे आली. त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खराखुरा वृत्तांत सांगितला. आणि मग तो म्हणतो, तुला विश्वासाने बरे केले आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताला त्या समुदायासमोर सांगायचं होतं की अशी कोणतीच गोष्ट नाही आणि अशी कोणतीच गोष्ट नाही मी करू शकत नाही, विश्वासाने तुम्ही बरे होणार. माझ्यावर विश्वास ठेवला तर तुम्हाला काही चंगाई प्राप्ती आहे, तुम्हाला बरे होण्याची शक्यता आहे. पण जर तुम्ही मला अनुसरणार नाही तर तुम्ही काय करणार, नरकाचे वाटेकरी आहेत, शिक्षेस पात्र आहे. आणि आज आम्हाला एक वचन आहे, सुंदर वचन आहे की आज आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आमच्या विश्वासाचा उत्पादक जो येशू ख्रिस्त, त्याच्यावर आम्ही पूर्ण भावने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने त्याच्यावर प्रेम करणं, त्याच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट आम्ही पाहतो, लूक शुभवर्तमान याचा 15वा अध्याय 20 वचन सर्वांना ठाऊक आहे. उधळा पुत्र जेव्हा त्याच्या वडिलांची सर्व संपत्ती अर्धा हिस्सा घेऊन जातो, मौज मजा करतो, सर्व काही करतो, नंतर त्याला शुद्धीवर येतो, भानावर येतो. तो म्हणतो काय की माझ्या घरी तर रेलचेल आहेत आणि मी इथे काय करत आहे, तर मी जाऊन त्यांना सांगेन की स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध मी पाप केलंय, मला क्षमा करा. आणि आम्ही पाहतो की त्याचा बाप
काय करत असतो, त्याची वाट पाहत असतो बघा. मला तर असं वाटतं तो प्रत्येक दिवशी त्याची बाप त्याची वाट पाहत असेल. आज देखील आमचा पवित्र प्रभू पवित्र पिता आज जे त्या पित्यापासून दूर गेलेले आहेत, ज्यांना वचन ठाऊक असून सुद्धा जे वेगळ्या मार्गावर गेलेले आहेत आणि पूर्ण लांबवलेले आहेत, पूर्ण दूर गेलेले आहेत, वचन माहीत असून सुद्धा त्यांची वाट तो पाहत आहे. पूर्णपणे तो वाट पाहत आहे आणि त्या देवाचा विश्वास आहे की हा माझा मुलगा माझ्याजवळ परत येईल. आणि खरंच आहे की आम्ही आज शुद्धीवर येणं गरजेचं आहे. जे कोणी प्रभूपासून दूर गेलेले आहेत त्या लोकांसाठी खरंच देवबाप काय करत आहे, वाट पाहत आहे. आणि आज त्या विश्वासाने तो वाट पाहत आहे. आणि आज विश्वासनीय वचन त्यांनी दिलेलं आहे की आमचे अपराध त्यांनी पुसून टाकलेले आहेत. तुम्ही फक्त काय करा, माझ्याकडे या. अहो कष्टी व भाराक्रांत जनो, तुम्ही सर्व मस्करे आणि तुम्हाला काय विसावा देईल. इब्री पत्र या 11 अध्यायामध्ये आपण बघतो की विश्वासापासून संतोष येणे अशक्य आहे, देवाला संतोष येणे अशक्य आहे. उदाहरण एक अब्रामाचं सुंदर उदाहरण मला आठवतं आणि सर्वांना ठाऊक आहे. अब्राम पेचत पडला असेल जेव्हा इसाकाचं अर्पण प्रभूने मागितलं. अब्राम हा विचार करत असेल की मला म्हातारपणी त्या देवाने हा पुत्र दिला. मला तंबूतून बाहेर येऊन त्यांनी आकाशाकडे बघून सांगितलं, ताऱ्यांसारखी तुझी संतती होईल, त्या वाळूच्या रजा इतकी संतती होईल. आणि आता मला पुत्र झालाय, तो पण एवढा म्हातारा वयात, आणि तो आता मागत आहे. तरी पण त्यांनी काय एक विश्वास, कदाचित त्याला असं वाटलं असेल आतून की आतून रडत पण असेल की एकुलता एक पुत्र तो मागत आहे. पण देवबाप एवढा निर्दयी नाहीये प्रियांनो. देवबाप फक्त एक की विश्वासाची परीक्षा घेणारा देव आहे आमचा. आमचा विश्वास पक्का करायला त्याला खूप आवडतो. आम्ही जेव्हा विश्वासात पक्के होऊ ना तेव्हा देवबाप इतका संतुष्ट होतो. आणि संतोष त्याला त्या विश्वासापासून संतोषणे अशक्य आहे. आम्ही विश्वासानेच त्याला संतोष व्हावं. जसं त्या अब्रामाने इसाकाला नेलं तरी पण इसाक निमूटपणे शांतपणे जातो. हे उदाहरण आहे आमच्या येशू ख्रिस्ताचं. निमूटपणे तो गेला. तुला बापा तुला काय करायचंय ते कर, मी तुझ्या बरोबर येणार. तुम्हाला कुठे नेतोस, त्याला बांधलं, त्याला वेदीवर ठेवलं आणि नंतर जेव्हा तो चाकू उगारतो, सुरा उगारतो, तेव्हा देवबाप त्याला काय म्हणतो, थांब. त्या घटकेपर्यंत आब्रामाचा विश्वास आम्ही पाहतो. त्या घटकेपर्यंत आब्रामाच्या आतमध्ये किती आतडी तुटत असेल की माझ्या पुत्राला मी स्वतःहून बली देत आहे. पण त्या देवाने त्याचा विश्वास पाहिला आणि नंतर त्याला काय उतरवला आणि तो येडका आहे, तो येडका तिकडे केला. पण तो येडका त्याद्वारे बली अर्पण केला. पण आमचा देव इतका पवित्र देव, इतका प्रेमळ देव आहे की आमच्या पापांसाठी त्याने काय केलं, आपला उजव्याकडे बसलेला आपला प्रभू येशू ख्रिस्त जो पुत्र त्याचा, त्याला त्यांनी दिला, त्या वधस्तंभावर दिला. आज आम्हाला एक आशा आणि एक सुंदर असं वचन दिलेलं आहे की आज आम्ही काय येशू ख्रिस्ताद्वारे आज स्वर्ग राज्याचे वाटेकरी झालो. आज स्वर्ग आमचा नव्हता. आज आम्ही पूर्णपणे त्या मरणाच्या कंठास होतो, मरणाच्या पात्रात होतो. पण आज त्या देवाने आम्हाला त्या येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला स्वर्गाचा उघडा करून दिला. आज आम्हाला पूर्णपणे येशू ख्रिस्त स्वदेहातून जाण्याचा मार्ग दिला. म्हणून इफिसकलस पत्र 2 अध्याय 8 वचनामध्ये सुंदर वचन आहे, कृपेने विश्वासाद्वारे तुमचे तारण झालेले आणि हे देवाचे दान आहे. कृपा म्हणजे काय, की आमच्यावर देवाची कृपा आहे, त्यांनी कृपा केलेली आहे. विश्वास म्हणजे काय, आम्ही येशू ख्रिस्त हा माझा वैयक्तिक तारणारा आहे आणि मी त्याला स्वीकारलेलं आहे, मी त्याला समर्पण झालेलो आहे आणि आज मी त्या येशू ख्रिस्ताबरोबर जीवन जगण्याचा प्रयत्न किंवा जीवन जगणार हा मी विश्वास धरलेला आहे आणि आमचं तारण झालेलं आहे. आणि पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेऊन आज आम्ही त्या देवाचा येशू ख्रिस्ताची सुवार्ता करीत आहोत. आम्ही प्रत्येक गोष्ट ही स्वर्गातून येशू ख्रिस्त आला, स्वर्गाची गोष्ट सांगत होता, तशी आज आम्हाला देखील येशू ख्रिस्तानी माझ्यासाठी काय केलेलं आहे, येशू ख्रिस्तानी माझ्यासाठी काय इथे आलेलं आहे आणि येशू ख्रिस्त माझ्यासाठी आता काय स्वर्गात करत आहे, हे इतरांना सांगणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्ताची आज्ञाच आहे मार्क 16:16 मध्ये की सर्व राष्ट्रामध्ये तुम्ही माझी काय सुवार्ता सांगा आणि विश्वास धरा. आणि खरंच आहे की आज आम्हाला विश्वास पक्का ठेवणं गरजेचं आहे. आज हे जे नमुने किंवा हे जे उदाहरणं आहेत त्याच्यापेक्षा अजून भरपूर काही उदाहरणं आहेत. विश्वासाची खूप सारी उदाहरणं आहेत. आम्ही पाहतो की हनोक हनोक देवाबरोबर चालला, विश्वासाने चालला, त्याला संतोषवीत असे हनोक, आणि त्याला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला डायरेक्ट उचलण्यात आलं. म्हणजे इतकं प्रेम तो येशू ख्रिस्त आमच्यावर करतो. आज आमच्यावर प्रेम करणार एकच आहे, आमचा प्रभू येशू ख्रिस्त. म्हणून इब्री पत्र 10 अध्याय 38 वचनामध्ये असं लिहिलंय की नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल. सुंदर गाणं पण आहे, नीतिमान जगेल विश्वासाने, देव त्यामुळे विश्वासाने. आणि आज ज्यांनी ज्यांनी येशू ख्रिस्ताला ग्रहण केलेलं आहे, येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे, आज आम्ही त्या काय पूर्णपणे विश्वासात टिकणं गरजेचं आहे. आज अंतिम समय टप्प्यावर येऊन पोहोचलेलो आहोत आम्ही. कधी येशू ख्रिस्त येऊ शकतो. येशू ख्रिस्ताला पण ठाऊक नाहीये की तो कधी येईल, फक्त पित्याला ठाऊक आहे. आणि पित्याला जेव्हा वाटेल तेव्हा पिता काय त्या येशू ख्रिस्ताला पाठवणार. पण त्या पाठवायच्या अगोदर हा जो ग्रेस पिरियड आहे,
किंवा कृपेचा काळ आहे, त्या कृपेच्या काळामध्ये देवाने एकच दिलेलं आहे की ह्या काळामध्ये ते येशू ख्रिस्तावर जो कोण विश्वास ठेवेल त्याचं तारण होईल. कारण त्याची इच्छा कोणाचा नाश व्हावा अशी नाहीच आहे. त्याची इच्छा एकच आहे की सर्वांचं तारण व्हावं. कारण सैतान खूप पिसाटलेला आहे प्रियांनो. सैतान पूर्णपणे बोलतात ना, डरकाळी फोडत आहे. कोणाला खावे कोणाला गिळावे शोधत फिरत आहे. त्याच्या हातामध्ये सापडणं चुकीचं आहे. म्हणून आज आम्हाला शस्त्र सामग्री धारण करणं चांगलं आहे. आज आम्हाला काय करायचं आहे, तर देवाचं वचन वाचून त्याची प्रार्थना आणि विश्वासाने जगणं. विश्वासाने आमच्या सर्व आहे ते आमच्या जीवनामध्ये किंवा आमच्या सांसारिक जीवनामध्ये, आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये अडीअडचणी आहेत, संकट आहेत, त्रास आहेत, कर्जबाजारी आहेत, सर्व काय, घर नाही आहेत, काय नाही आहेत, पण तरी देखील आम्हाला वाण पडत नाही का? कारण प्रभू आम्हाला चालवत आहे. आम्ही जेव्हा त्याच्यावर भिस्त ठेवू ना, तेव्हा दाविदाला डायरेक्ट देवबाप काय बोलला की जा त्या आमेलिकून लोकांना, तुला काय मी हातामध्ये येतो. दावीद जातो, त्यांना मारत मारत संहार करत जातो आणि त्याची लूट, ते सर्व काही जे गेलेलं असतं ते पूर्ण मिळवतो आणि त्याच्या बरोबर त्याला त्यांची लूट पण भेटते. म्हणजे देवबाप बघा किती थोर आहे की आम्ही जेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवतो ना, आम्ही जे मागतो ना त्याच्या अजून डबल तो देतो. अजून डबल. उदाहरणार्थ शलमोन राजाने त्याला फक्त एकच मागितलं, वर मागतो ते एकच मागतो. त्यांनी भरपूर धनसंपत्ती मागितली असती, पण त्यांनी हा विचार केला की ही प्रजा आहे, तर ह्या प्रजेला न्याय देण्यासाठी किंवा प्रजेला सांभाळण्यासाठी मला तू ज्ञान दे. आणि त्या देवाने त्याला काय ज्ञान दिलं आणि त्याच्यानंतर त्याला संपत्तीने इथं समृद्ध केलं. आम्ही पाहतो की म्हणजे ते आम्ही एक मागतो ना, देवबाप आम्हाला त्याच्यात डबल देतो, पण तो असा देतो की त्यामुळे आमचं नुकसान होत नाही. आणि म्हणून त्या देवावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही एक आदर्श म्हणून आमच्या जीवनात ठेवणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमचा विश्वासाचा उत्पादक, त्याला ठेवणं गरजेचं. बघा आम्ही योहान याचा 20 अध्याय 25-29 वचनामध्ये असं लिहिलंय, दुसऱ्यांदा जेव्हा येशू ख्रिस्त दर्शन देतो ना शिष्यांना, पहिल्यांदा देतो तेव्हा थोमा नसतो, पण दुसऱ्यांदा देतो तेव्हा थोमा त्यांच्या बरोबर असतो. आणि तेव्हा थोमाला तो म्हणतो, ये माझे वण पहा, माझे हात पहा. आणि नंतर त्याला म्हणतो की मला न बघता विश्वास ठेवणं ते धन्य आहे. आपण योहान याचा 20वा अध्याय वाचूया. योहान याचा 20 अध्याय आणि याचा 25 वचनामध्ये असं लिहिलंय की 6वं वचन, मग 8 दिवसानंतर त्याने शिष्य, पुन्हा 26 वचन, एकदा आत असता त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून तुम्हा शांती असो असे म्हणाला. नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर व माझे हात पहा, व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल, आणि विश्वासहीन असू नकोस तर विश्वास ठेवणारा आहेस. थोमाने त्याला म्हटले, माझा प्रभू व माझा देव. थोमाने काय केलं त्याला? मी त्याला पाहिल्याशिवाय मी विश्वास ठेवणारच नाही. त्याला पाहून त्याने विश्वास ठेवला, म्हणून येशू ख्रिस्ताने म्हटलं की विश्वासी नसू नकोस तो विश्वास ठेवणार आहेस. आणि 29 वचनामध्ये असं लिहिलंय, येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिलंय म्हणून विश्वास ठेवलास, पण पाहिल्या वाचून विश्वास ठेवणं ते धन्य. आज आम्ही जे आहोत ते आम्ही धन्य, हे धन्य वर्ड्स हे आमच्यासाठी आहेत. आम्ही त्याला पाहिलं नाही, पण हे जे वचन आहे, हा शब्द आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. हा शब्द आम्हाला जेव्हा दिसला किंवा शब्द आम्ही जेव्हा आचरणात आला, जेव्हा आम्ही वाचनामध्ये आलं, खरंच ते येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी त्या वधस्तंभावर सहन केलं, माझं दुःख सहन केलं. आज माझी जागा तिकडे होती, ती मला त्या जागेतून काढून त्याने स्वतः तिकडे काय मरण सोसलं. आणि आज आम्ही विश्वासाने म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्त माझा तारणार आहे. त्यांनी माझ्या पापांसाठी त्या वधस्तंभावर दुःख सहन केलं. माझ्या पापांसाठी त्याने तिथं शरीर दिलं, तिथं काय रक्त सोडलं. बघा, एक क्षण असा होता, एक क्षण येशू ख्रिस्त वधस्तंभावर वर पित्याला म्हणतो, एली एली लमा सबकतनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. एक म्हणजे पिता पुत्राचं एक संभाषण. तेव्हा देवाने त्याला काहीच उत्तर दिलं नाही. तेव्हा देवाला पण कसं तरी वाटलं असेल ना की माझा पुत्र तिथं मरत आहे, त्यांनी एक क्षण त्याच्यापासून काय नजर फिरवली असेल, एक क्षण. पण असं शास्त्रात असं पण लिहिलं नाही की तू मेला, येशू ख्रिस्त मेला नाही. त्यांनी काय केला, आपला आत्मा समर्पण केला. कारण येशू ख्रिस्ताला प्राण देण्याचा आणि प्राण घेण्याचा अधिकार आहे. येशू ख्रिस्ताला कोण मारू शकत नाही, पण त्यांनी आपला आत्मा समर्पण केला आमच्यासाठी. प्राण पूर्णपणे लावून त्याला काय पूर्णपणे समर्पण केलं, आणि त्यांनी स्वतःहून तो प्राण सोडला, स्वतःहून. आणि खरंच आहे की आमच्या जीवनामध्ये आज आम्ही हा आदर्श घ्यायचा की प्रभू, देवांचा देव, प्रभूंचा प्रभू असताना तो 100% मानव रूपात होता, 100% देवत्वात होता. पण तरी देखील त्याला त्याला भूक पण लागत होती, त्याला त्रास पण झाला असेल जखमेचा, मानवी रूपात त्रास झाला असेल. उदाहरण आम्ही पाहतो
गेतसेमाने बागेमध्ये प्रार्थना करीत असताना रक्ताचे थेंब वाहतात. आणि शास्त्रज्ञ असे म्हणतात, जे सायंटिफिक रिझन आहे, की जेव्हा आम्हाला पूर्णपणे असं आतून एकदम त्रास होतो ना किंवा काहीतरी, तेव्हा ते ब्लडिंगद्वारे ते घामातून रक्त वाहतं. इतकं तो विवळत असेल, म्हणजे ते त्यांनी मरण ते बघितलं असेल, तरी देखील तो काय निमूटपणे माझ्या इच्छेप्रमाणे नाही पण तुझ्या इच्छेप्रमाणे हो. इतका आमचा प्रभू गोड आहे, इतका आमचा प्रभू धन्यवादित आहे, की त्याने आमच्या सारख्या दरिद्री नालायक लेकरांवर, म्हणजे आम्ही पापी, त्यांच्यावर आमच्या काय दया केली. आज कित्येक जण म्हणत असतील की मी प्रभूपासून इतका दूर गेलोय की मी आता पुन्हा येणं शक्य नाही. शक्य आहे. शक्य आहे म्हणजे काय, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर पूर्ण शुद्ध आणि निर्मळ अंतकरणे, पश्चातापी अंतकरणे त्याकडे रडून कळकळीने बोला की प्रभू, मी आता पूर्णपणे चुकलेलो, आज तुझ्याजवळ मी येणार आहे आणि आज तू माझा स्वीकार करणार आहे. जसं काय शुद्धीवर आला उद्यापुत्र, तसं आम्ही शुद्धीवर येणं गरजेचं आहे. जे प्रभूपासून लांब गेलेले आहेत त्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्त वेलकम करत आहे. अरे मी तुझ्यासाठी प्राण दिला, तू फक्त ये. आमच्या प्रभूची एकच इच्छा आहे की मानवाने स्वतःच्या इच्छेने माझ्यावर पाप कबूल करावं, मी त्याला क्षमा करायला सक्षम आहे. मी त्याचे विसरणार पाप, जे केलेलं आहे, काही घाण कृत्य केलेलं असेल ते विसरणार. पण फक्त तुझ्या इच्छेने माझ्याजवळ काय तू पश्चातापी अंतःकरणे ये. आम्हाला सुंदर वचन दिलेलं आहे की जेव्हा विश्वास आम्ही ठेवतो तेव्हा देवबाप आम्हाला पूर्णपणे काय करतो, तारणास योग्य आहे. दुसरी एक शेवटची गोष्ट आपण पाहूया. याकोबाचं पत्र, याचा पहिला अध्याय 12 वचनामध्ये असं लिहिलंय की वचनाप्रमाणे आचरण करणारे असं फक्त ऐकणारे असू नका. आज आम्ही हे सर्व जे ऐकतो विश्वासाद्वारे किंवा जे बंधू लोक सांगत आहेत, वचन सांगत आहेत, तर हे वचन आम्ही त्याप्रमाणे आचरण करणारे असावं आणि ऐकणारे फक्त असू नये. त्याद्वारे आम्ही आचरण करून ते वचन इतरांना सांगणं असावं. आज आमच्यामध्ये विश्वास का आला, त्या येशू ख्रिस्तामुळे आला. आज विश्वासाचा उत्पादक जो आहे येशू ख्रिस्त, त्याच्यामुळे आज आम्ही खंबीरपणे म्हणू शकतो की माझा विश्वास आहे. आज आमच्यामध्ये शंका नसावी, आज आमच्यामध्ये पूर्णपणे विश्वास असावा की प्रभू, मी हे मागत आहे. किती लोक म्हणतात की मला जॉब नाही प्रभू, मला जॉब दे. नंतर झाल्यावर मग कोणी विचारत बोलतात, बघूया आता प्रार्थना केली आहे, देईल की नाही. नाही, मला तो देव देणार आहे, मी प्रार्थना केलेली आहे, तुम्हाला ह्या दिवसात देणार. हा विश्वास असणं गरजेचं आहे. म्हणून देवबाप आम्हाला मार्ग मोकळा करतो. आणि शेवटचं वचन वाचूया, यशाया 48 अध्याय याचा 17 वचन. यशायाचा 48 अध्याय 17 वचनामध्ये सुंदर वचन दिलंय. परमेश्वर तुझा उद्धार करता, इस्रायलाचा पवित्र प्रभू म्हणतो, तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवितो आणि ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो. इतका थोर देव आहे. या प्रियांनो, या विश्वासात शेवटच्या दिवसात टिकणं गरजेचं आहे आणि विश्वासात पूर्णपणे खंबीर राहणं गरजेचं आहे. म्हणून देवाला धन्यवाद देऊया की आज आम्हाला पूर्णपणे त्याने आपल्या काही बाहुपाशात घेतलेलं आहे. आज आम्हाला या संसारात, या जगातून आम्हाला वाचवलेलं आहे. या जगातून आम्हाला तो काय करत आहे, प्रोटेक्ट करत आहे. या शेवटच्या काळामध्ये प्रोटेक्ट करत आहे आणि वचनाद्वारे, प्रार्थनेद्वारे तो आम्हाला काय सामर्थ्य देत आहे. फक्त विश्वास आमचा असणं गरजेचं आहे.